आणि यानंतर थेट जाऊयात आमदार रोहित पवार बोलतात। प्रमाणात BLOवर प्रेशर आणून ते जे काही यादीमध्ये अफरातफर करत आहेत, हेही मुद्दे जे आमच्यापर्यंत आलेले आहेत लोकांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, या सगळ्या मुद्द्यांवर आमची त्या ठिकाणी चर्चा होईल आणि ती चर्चा झाल्यानंतर आपल्या सर्वांसमोर आम्ही एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून एक तर चर्चा काय झाली हे तुम्हाला आम्ही सांगू आणि त्याच्याचबरोबर आमचा आक्षेप कशावर आणि का आहे हे सुद्धा तिथं संध्याकाळी 4 वाजता आपल्या सर्वांना आम्ही सांगू। परंतु भाजपवर आरोप करताय की ते अफरातफर करतायत, त्यांच्याकडे सॉफ्टवेअर ते सॉफ्टवेअर कशा प्रकारे ते अफरातफर नाही, सॉफ्टवेअर बद्दलची माहिती तुम्हाला मी प्रेझेंटेशनमध्ये तिथं देईलच। सॉफ्टवेअर हे त्यांचं अंतर्गत सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये आपल्या विचाराची लोक जे मतदार यादीमध्ये आहेत, जे संदिग्ध आहेत ते आणि जे विरोधकाची लोक आहेत आणि मग त्याच्याचबरोबर BLOचा उपयोग करून टेबल सर्वे, खरं तर BLOनी काय केलं पाहिजे, त्या मतदाराच्या घरी गेलं पाहिजे, 3दा घरी गेलं पाहिजे क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी। पण असं दिसतंय की BLO जो अधिकारी आहे सरकारचा तो कोणाच्याच घरी त्या ठिकाणी जात नाही, बऱ्याच ठिकाणी जात नाही, ठराविक ठिकाणी ते जात असतील जे चांगले BLO आहे, टेबल सर्वे करतात। टेबल सर्वे म्हणजे एकाच ठिकाणी बसून त्यांना भाजपचे कार्यकर्ते आणि काही राजकीय कार्यकर्ते जी माहिती तिथं देत आहेत ती बसल्या बसल्या फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी टेबलवर बसून एका खोलीत बसून तो तिथं सर्वे सुरू आहे, ज्याच्यामुळे खरंच तो मतदार आहे का, खरंच स्थलांतरित झाला आहे का, दुसरं काय झालंय का, याच्याबद्दलचं क्रॉस व्हेरिफिकेशन दुर्दैवाने BLO कडनं म्हणजे इलेक्शन कमिशनकडनं त्या ठिकाणी होत नाही आणि हे होत नसल्यामुळे जे काही राजकीय कार्यकर्ते तिथं माहिती देत आहेत त्या माहितीचा उपयोग करून कुठं ना कुठंतरी तोंड बघून नाहीतर कुठल्या पार्टीचा कुठला मतदार आहे ते बघून तिथं SIR मध्ये काम सुरू चोकलिंगम त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की जवळपास 1,76,00,000 मतदार जे आहेत ते SIRच्या मोहिमेतून प्रक्रियेतून वगळणार आहे, परंतु त्यांना पुन्हा एकदा मतदार होण्याचे चान्सेस जे आहेत ते निवडणूक आयोग देणार आहे। फॉर्म नंबर 6 भरून पुन्हा तो रेग्युलराइज ज्या पद्धतीने मतदार बनता येणार त्या पद्धतीची वन विंडो सुविधा उपलब्ध। एक तुम्ही समजून घ्या, फॉर्म 6 हा जो फॉर्म आहे तो रेग्युलर फॉर्म असतोच। 2024 जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लाखो मतदार वाढले, ते फॉर्म 6च्या माध्यमातून वाढले, अचानक वाढले आणि अचानक डिलीट सुद्धा झाले। त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल, आम्ही प्रेझेंटेशन घेतलं होतं, तो मुद्दा आम्ही मांडला होता की शिरूरमध्ये एक उदाहरण दिलं होतं, एकाच खोलीमध्ये 1000 लोक राहतात असं तिथं दाखवलं होतं। मतदान झालं पण मतदान झाल्यानंतर ती लोकही सापडली नाहीत, काही नाही। तर फॉर्म 6चा उपयोग करून इलेक्शनच्या आधी मोठ्या प्रमाणात असे अनऑथोराइज मतदार त्या ठिकाणी वाढवले जातात, डबल वाढवले जातात आणि त्यालाच आमचा तिथं आक्षेप आहे। त्यामुळे हे फॉर्म 6चा उपयोग करून हे राहिलेले 1,80,00,000 हे कसे ते रेग्युलराइज करून घेणार आहेत, नाहीतर त्यातले जे जेन्युइन वोटर्स आहेत त्यांना ते रेग्युलराइज कसं करणार आहेत हे आम्ही तिथं समजून घेणार आहोत। आणि आमचं मत आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभा विधानसभा याला 3 वर्ष आहे आणि मग 3 वर्ष असताना सुद्धा एवढा खटाटोप काय की एवढ्या दिवसातच हे झालं पाहिजे, तेवढ्याच दिवसात झालं पाहिजे, ह्याला हे टार्गेट त्याला ते टार्गेट कमी दिवसाचं दिल्यामुळे हे बाकी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मदत घेऊन हे BLO नको ते काय कामं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करत आहेत आणि तेच कुठं ना कुठंतरी लोकशाहीला धोकेदायक होऊ शकतं, संविधानाला धोकेदायक होऊ शकतं। जो संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिलाय, बऱ्याच लोकांचा तो हक्क या महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतो, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे। पुन्हा गोंधळ, पुन्हा परीक्षेमध्ये घोटाळा अशा पद्धतीचं काल प्रकरण पाहायला मिळालं। हायकोर्टाची परीक्षा होती त्याच्यात सावळा गोंधळ होता। हायकोर्टाची टायपिंगची जी परीक्षा काल तिथं घेण्यात आली, एक तर प्रायव्हेट कंपनीला ते काम दिलेलं आहे, बरेच जे तिथं सेंटर्स गेले होते एक्झामला, तिथलं सॉफ्टवेअर बंद पडलं, सॉफ्टवेअर स्लो चालत होतं आणि त्यामुळे बऱ्याच मुलांना पेपर कंप्लीट करता आला नाही। आणि त्याचमुळे तुम्ही बघितलं असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मुलांनी आंदोलनं केली, ठिकठिकाणी तिथं आंदोलनं केली आणि मग त्या आंदोलनं जी झाली आहेत ती खरी आंदोलनं आहेत, खऱ्याच अर्थाने त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे। सरकारला आम्ही विनंती करतो की हायकोर्टशी तुम्ही तिथं बोलावं
आज चोकलिंगम साहेबांना भेटल्यानंतर हायकोर्टचे जे कुणी प्रशासक नाही तर तिथं प्रशासन बघणारे जे लोक असतील त्यांना तिथं आम्ही जाऊन भेटणार आहोत, त्यांना पत्र देणार आहोत आणि हे जो काही घोळ झाला आहे तो बाजूला ठेवून परत एकदा एक्झाम ही झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पक्षाची आपली 2 दिवसाची बैठक सुद्धा नुकतीच पार पडली. एकंदर काय चर्चा आणि कशा पद्धतीनं त्यामध्ये एक तर ती रेग्युलर प्रोसिजर आहे. पवारसाहेब नेहमी रेग्युलरली जिल्हा अध्यक्ष, फ्रंटल सेलचे सर्व प्रमुख यांच्याशी सातत्याने त्या ठिकाणी चर्चा करत असतात आणि त्याच्यात मग शशिकांत शिंदे साहेब, सुप्रियाताई आणि इतरही आमचे जे फ्रंटलचे प्रमुख आहेत ते आणि जिल्हा अध्यक्षांची बैठक ही तिथं होत होती. कशा पद्धतीने पुढं आपण जायचं, कसं लढायचं, कशा पद्धतीने जे काही पदाधिकारी आहेत, काही लोक काम करतात, काही करत नाहीत, कुठला मुद्दा घेऊन जावा लागेल, जिल्हा निहाय कुठले मुद्दे आपल्याला हाताळावे लागतील पार्टी म्हणून, याच्या सर्व गोष्टींची चर्चा ही गेल्या 2 दिवसामध्ये तिथं झालेली आहे. काही जिल्हे राहिलेले आहेत ते 25 तारखेला होतील आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून सर्वच नेते रस्त्यावर येऊन लोकांची लढाई, लोकांसाठी लढाई त्या ठिकाणी ते लढतील. जयंत पाटील अनुपस्थित होते असं कळतं या बैठकीत. नाही, जयंत पाटील साहेबांबरोबर बैठक ही 25 तारखेला आहे. अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक तिथं झाली. त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर अनिल देशमुख साहेब नव्हते, आव्हाड साहेब नव्हते, जयंत पाटील साहेब नव्हते. ते सगळे कोर कमिटीची प्रमुख बैठक असते ज्याच्यामध्ये नेत्यांना बोलवलं जातं. ती बैठक ही 25 तारखेला आहे आणि त्या बैठकीमध्ये जयंत पाटील साहेबांपासून सर्व मोठे नेते, माजी मंत्री हे त्या बैठकीला तिथं येणार आहेत. त्यामुळे स्वरूप असं होतं की अध्यक्ष आणि सुप्रियाताई आणि सगळे फ्रंट सेलचे प्रमुख आणि जिल्हा अध्यक्ष यांच्याबरोबरच या बैठका तिथं होणार होत्या. आणि साहेब तुम्हाला माहिती आहे ते सह्याद्रीसारखं या पक्षाला त्यांनी वाढवलं आहे, महाराष्ट्राला त्या ठिकाणी धोरणं तिथं दिलेली आहेत. त्यामुळे साहेब नेहमी कुठल्याही बैठकीमध्ये तिथे येऊन लोकांचं मत काय हे जाणून घेतात. त्यामुळे साहेब तिथं नेहमीप्रमाणे उपस्थित होते. NDA सोबत सहभागी होण्यासंदर्भात काही चर्चा झाली? अजिबात नाही, ती चर्चाच तिथं नव्हती. काँग्रेसची चर्चा नव्हती, NDA बरोबर जाण्याची चर्चा नव्हती. पक्ष कसा आपल्याला अजून स्ट्रॉंग करायचा याच्याबद्दल 99% चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. थोडी लाच शिल्लक असेल तर माफी मागा असं अमित शहा म्हणत आहेत. काँग्रेस नेत्यांना वंदे मातरम या गाण्याचा तुम्ही अवमान केला आणि त्यामुळे जर लाच शिल्लक असेल तर माफी मागा असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राजस्थानमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमामध्ये आपल्या देशाचा झेंडा हा उलटा लावण्यात आला होता असं आम्हाला कळालं आणि तिथं सुद्धा वंदे मातरम हे जे लावण्यात आलं होतं ते चुकीचं लावलं होतं, चुकीचं गाणं होतं, चुकीची टोन होती. मग मला असं म्हणायचं आहे आधी भाजपली माफी मागावी त्यांनी केलेल्या चूकची आणि मग इतर लोकांना त्यांनी त्या ठिकाणी ज्ञान द्यावं. सर याच सगळ्या इलेक्शन कमिशनच्या याच्यावरती पुन्हा येतो. खरं तर अनेक बनावट जात प्रमाणपत्र जी आहेत जन्म दाखले जे आहेत ते खरं तर मुंबई महानगरपालिकेकडनं देण्यात येत होते. त्याच्यावरतून किरीट सोमय्या यांनी आवाज देखील उठवलेला.